मित्रांनो, हे खत आहे, खत. हा, हे गावठी खत म्हणतात याला, शेणखत. मिक्स केलं आता. ओके. आता बघा, हे झाड या बादलीत होते. याचं मूळ बघा, बादलीत त्याला सीमा नसते, जागा कमी. सीमा मतलब त्याला वाढायला तेवढी बादलीपुरती जागा असते, पण ते जमिनीत खोलवर जातं. बघा आता हे बघा, आम्ही जमीन त्यांना दिली आणि हे झाड असं लागणार. तर बघा, आता याला आम्ही मिक्स केलेलं खत त्याच्यात टाकतोय आणि हे झाड वाढणार. ही बादली आता झाली, त्याचं बादलीने त्याला सहारा दिला आणि ते जगलं. मेन महत्वाचं आहे. म्हणून असेच आपण करत राहा की जेणेकरून हे मोठे झाड होईल आणि आपल्याला फळे देईल. नमस्कार मित्रांनो, मी बी आर पाटील बोलतोय. मित्रांनो, आज आम्ही या सर्टिफायच्या बाजूला पाण्याच्या टाकीपाशी आम्ही हे झाड लावलं. इथं जंगल होता. आमचे पोयकर साहेबाने आम्ही हे प्रयत्न केले आणि गार्डन बनवला हा, तिथून तर इथपर्यंत. आणि हा गार्डन बघा, माझा दम फुलतोय. मेहनत केली तर हा श्वास फुलतोय, पण त्याला फुलू द्या. आपलं हृदयाचं स्पंदन चांगलं होतं आणि हृदय चांगलं होतं. मी रोज मेहनत करतो, तिकडून माती इकडे आणतो, इकडून माती तिकडे नेतो. तर मित्रांनो, माझं हे एक सांगणं आहे, अशी झाडं, आंब्याची म्हणा, कोणतीही म्हणा, जंगली म्हणा, ते झाड लावा. आपल्याला प्राणवायू मिळेल, औषधी मिळतील आणि आपला हा भारत देश सुजलाम सुफलाम होईल. तर धन्यवाद. अशाच प्रकारे तुम्ही झाडं लावणार अशी मला आशा आहे. बी आर पाटील आपल्याला नमस्कार करतो. आणि तुम्ही माझ्याबरोबर या किंवा आपल्या मित्रांबरोबर जा, पण झाड लावा. झाड लावल्याशिवाय आपल्याला जीवन नाही. अनमोल हे जीवन वाचवा आणि व्यसनापासून मुक्त व्हा आणि बघा कसं तुम्ही झाडे लावू शकता. धन्यवाद.